विदर्भ न्यूजची विशेष बातमी। मेळघाटच्या धारणीमधील आक्रमक चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले। सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हार्दळकर यांच्या आश्वासनानंतर संबंधित प्रशासनाला 5 दिवसांचा वेळ देण्यात येणार। येत्या 5 दिवसांमध्ये अपेक्षित आश्वासन पूर्ण न झाल्यास भविष्यामध्ये तीव्र आंदोलन केले जाणार। अमरावती ते भोकरबर्डी रस्ता रुंदीकरण करून बांधकाम करण्याबाबत मागणीला अनुसरून धारणी शहराला लागून असणाऱ्या दिया फाटा येथे आक्रमक चक्काजाम आंदोलन सकाळी 6 वाजतापासून सुरू होते। जवळपास 5 ते 6 तास चक्काजाम झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने चक्काजामच्या स्थळी भेट देऊन सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी आंदोलन करताना तोंडी आश्वासन देऊन आगामी 5 दिवसांमध्ये जिल्हा स्तरावर बैठक बोलावून आपल्या मागणीला अनुसरून उपाययोजना केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समितीने आपले चक्काजाम आंदोलन मागे घेतले। सकाळपासून सुरू झालेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये परतवाडा ते धारणी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प पडल्यामुळे वाहनांची रांगच रांग लागली होती। एसटी बस, खासगी बस व इतर सर्व वाहनांना चक्काजाम आंदोलनाचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले। तब्बल 5 तास आंदोलनकारी रस्त्यावर बसून आंदोलन केल्यामुळे प्रथमच आंतरराज्यीय महामार्गाचा दर्जा असणाऱ्या धारणी परतवाडा रस्त्यावर 5 तास वाहतूक ठप्प दिसून आली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हार्दळकर, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक जाधव व इतर स्थानिक वरिष्ठ प्रशासनाने आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलन करणाऱ्यांसोबत चर्चा केली। शेवटी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हार्दळकर यांनी दिलेल्या आश्वासनाला अनुसरून चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलन समितीकडून येत्या 5 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्व संबंधित विभागांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन मागणीला अनुसरून तात्काळ अपेक्षित निर्णय देण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्याच्या सर्व मागणीला अनुसरून जिल्हा स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हार्दळकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र भविष्यामध्ये रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा टाकला जाणार असल्याची बाब यावेळी जन आंदोलन करणाऱ्या समितीने प्रशासनापुढे ठेवली आहे। येत्या 5 दिवसांमध्ये जिल्हा स्तरावर बैठकीमध्ये अमरावती ते भोकरबर्डी रस्ता बांधकामासंबंधित कोणते निर्णय घेतले जाणार याकडे मेळघाटातील समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे। आणि आपल्या ज्या काही डिमांड्स आहेत त्याच अनुषंगाने आजच जिल्हाधिकारी साहेबांनी अमरावतीला मीटिंग ठेवलेली आहे। सगळ्या स्टेक होल्डर्सना, वन विभाग, पीडब्ल्यूडी, रस्त्याच्याच अनुषंगाने, कारण का आपल्या निवेदन आधीच सरांपर्यंत गुरुवारीच पोहोचवलेलं आहे। तर त्या मीटिंगमध्ये जे काही डिस्कस होईल आणि त्याचा सुद्धा इतिवृत्तांत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। बाकी आमच्याकडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व शासन स्तरावर पोहोचवण्याचं आम्ही आपल्याला असं आश्वासित करतो। मैम, हम इसमें चाहते हैं कि आने वाले समय में चुनाव है और चुनाव होंगे, उसके बाद में सरकार बदली नहीं बदली, हम ये चाहते हैं कि इसके लिए 5 दिन में हमारे को कुछ ठोस ये दिया जाए, नहीं तो हम आगे चुनाव बहिष्कार या फिर और भी दूसरे रास्तों से हम इसका विरोध दर्शाएंगे। हम सरकार को 5 दिन का समय देना चाहते हैं, जिसके लिए कमेटी जो भी निर्धारित करेंगी वो लोगों को साथ में बैठकर आप इसका मार्ग निकालें। इसी के लिए आज फर्स्ट स्टेप, मतलब आज जिलाधिकारी सर मीटिंग ले ही रहे हैं, उसमें क्या डिस्कस होता है मैं आपकी जो डिमांड्स है वो सर को इन्फॉर्म करती हूँ और उस पर जो आगे डिस्कशन होगा वो आप तक पहुँचा देंगे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारणी।